मित्रांनो, आता सकाळचे झाले 6:50 आणि आता आपण थांबा, हा पार्ट 2 आहे. पार्ट न बघता इथे आला असाल तर आधी पार्ट 1 बघा, नाहीतर स्टोरी मध्ये डायरेक्ट इंटरव्हलचा सीन लागेल आणि काहीच कळणार नाही. जा बघून या, मग हा सुरू करा. सकाळ झाली, डोळे उघडले आणि पहिला विचार, आई ग, आपण खरंच डोंगरावर झोपलो होतो. रात्री हिरो होतो. सकाळी उठल्यावर बॉडी म्हणत होती, भाऊ आज लीव घेऊया. थंडी अशी होती की दातांनी स्वतः डीजे सुरू केला होता. कसे बसे उठलो. ब्रश करताना हात गोठत होते, पण आम्ही ठरवलं आज महादेवचं दर्शन घ्यायचंच. संकेत, तू नाही ब्रश करते का? ब्रश करना साले कोलगेट से है ना. महादेव पाण्याच्या मधोमध, आणि पाणी म्हणजे लिटरल हिमालयातून डायरेक्ट सप्लाय. हात पाण्यात घातलं की वाटत होतं फिंगरप्रिंट कायमचं डिलीट होईल. आणि आम्ही कोण? हरिश्चंद्रगडवर आलेले वीर. हर हर महादेव असा नारा दिला आणि शांतपणे दर्शन घेतलं. त्या एका दर्शनाने फुल एनर्जी रिचार्ज झाली. आणि मग सगळ्यांनी एकमेकांकडे बघितलं. कोणी काही बोललं नाही. मग सगळ्यांच्या डोळ्यात एकच प्रश्न, कुंडात उतरणार का? कुंडाकडे गेलो, पाणी बघितलं. 5 सेकंड पूर्ण सायलेन्स. कारण ते पाणी नव्हतं, ते महादेवचं पर्सनल डीप फ्रीजर होतं. पहिला जो पाण्यात उतरला ना, त्याचा रिॲक्शन असं होतं जणू इलेक्ट्रिक शॉक बसला. पहिला मग डोक्यावर टाकला आणि आवाज, आई ग. बाकीचे म्हणाले, भाऊ कन्फर्म आहे का हे पाणी? पण एकदा पूर्ण डुबकी मारली आणि बाहेर आलो. असं वाटलं जणू बॉडी नाही तर आत्माच फ्रेश झाला. आज महाशिवरात्री होती, म्हणून मंदिरात भारी रश. लाईन एवढी मोठी होती की वाटलं IRCTC बुकिंग चालू आहे. पण आम्ही शांतपणे उभं राहिलो आणि शेवटी पुन्हा महादेवचं दर्शन घेतलं. त्या मोमेंटला वाटलं, हो आता ट्रिप ऑफिशियली सक्सेसफुल.
ठिकाणी राजा हरिश्चंद्र युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून A few moments later. आता खाली उतरायची वेळ आली. पाय म्हणत होते भाऊ आम्ही कॉन्ट्रॅक्ट संपवतो. खांदे जड, बॉडी दमलेली, पण मन मात्र सुपर हॅपी. कारण ही फक्त ट्रिप नव्हती, हा एक एक्सपिरियन्स होता. बोनफायर, थंडी, कुंडीतली आंघोळ, महादेवचं दर्शन, सगळं एकदम लेजेंडरी. जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा, कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा आणि सबस्क्राईब करा. नाहीतर पुढचा ट्रेकला आम्ही तुम्हाला कॅरी बॅग उचलायला लावणार. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत जोरात बोला. हर हर महादेव.